श्री गणेशाय नमः श्री प्रभु रामचंद्राय नमः राक्षसदीशा रावणा खरदूषणासह जनस्थाना जे घोर अति दारुण शृंखला केला गुण दिदले असं पांडुरंगा करो प्रथम नमला दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपा आशीर्वादाने करतेचा विस्तार बाबाजी सद्गुरू असतो का बसलेले सर्व श्रोते मंडळी साधू संतांना साष्टांगपणे बर्तवून करतील सुरुवात करते अनुसंधान राजा रावणाने जनस्थान जिंकलं जनस्थान राजा रावणाने खरदूषण त्रिशला आणि शूर्पण केला दिलं मग पात्राची निज मंदिर प्रवेशला दशशीर कनकप्रभा तेजा अपार रत्न वैद्यक खांबो मग खांबी तिथून पुष्पक विमान उडलं राजा रावणाचं लंकेच्या ठिकाणी आलं आपल्या महालामध्ये आला तर सगळं सोन्याने बनवलेलं सिंहासन विनंती अति कुसरी चित्रे लिहिली नाना परी माझी देवांगणे सारखी मंदोदरी देखुनी सुख पावला असणारे सोन्याने बनवलेले असणारे भिंती होत्या म्हणजे असणारा अतिशय सुंदर देखणं असणार त्याचा महाल होता आणि अप्सरेसारखी सुंदर मंदोदरी बघितली जीवाला सुख वाटलं देवकन्या गंधर्व कन्या जिच्या दासी अष्टविनायकाला तिथे देखोनी रूपाशी एसी मंदोरी देखोनी मानसी रावण सुखासी अतिशय सुख वाटलं पण असं गंधर्व यक्षकन्या म्हणजे असणाऱ्या जी काही सुंदर देखणे स्त्री असतील अप्सरा असतील अष्टनायक असतील त्या सुद्धा फिक्या त्या सुद्धा दासी मंदोदरीच्या वाट लागल्या अशी मंदोदरी दिसली कनकाची या मंचकावरी शेजरतली सोने करी विंची जावी जती कनारी एक विडिया पैदेती सोन्याचं असणार म्हणजे होतं त्याच्यावर फुलाची शेज होती त्याच्यावर असणारी मंदोदरी बसलेली होती आणि पानाचं विड्या देत होती काही स्त्रिया वारा घालत होत्या प्रक्षाळीती एकी संवाद करीती एकी अंगी चंदन चर्चिती एकी दाविती दर्पण एक एक असणार हात धुवू लागलेले एक एक असणारे तिच्या बरोबर गप्पा गोष्टी मारू लागलेले एक एक म्हणजे असणार चंदन तिला असणं करू लागलेले एक एक आरसा दाखवू लागले बांग बरोबर काढलाय का ऐसे मयासुराचे दुहिता रत्न रावणाचे ग्रहमंडन देखुनी सुखावला दशानन नावे कथे ते क्रमी येले आणि अशा प्रकारे मयासुराची मुलगी असणारे मंदोदरी राजा रावणाने बघितले आनंद वाटला थोडस त्यांच्या जवळ थांबला नंतरे राक्षस राजू निघाला लुकुमळे उजू पावया ज्येष्ठ आत्मजू बेगनाद नाम तिथून असणारा राजा रावण मला निकुंबळीच्या ठिकाणी जावा आपला थोरला मुलगा इंद्रजित काय करतो बघू इकडे इंद्रजिते मांडलेल्या विचार हो माते शुक्राचार्य गुरु ते यज्ञ क्रियेत संपादी इकडे इंद्रजित निकुंबळीच्या ठिकाणी यज्ञ करत होता सद्गुरू असणारे शुक्राचार्य त्यांच्या बरोबर असणारा इंद्रजित यज्ञ करत होता समस्त यज्ञ संपूर्ण झाला पूर्णाहुतीचा समय आला अकस्मात रावण प्रवेशला तया भवाना माझारी मग असणारे यज्ञ परिपूर्ण जरा आहुती टाकणार तेवढ्यात राजा रावणाचं आगमन तिथं झालं पाहता पाहता दशानन पुढे देखील महायज्ञ ते बैसला इंद्रजित आपण दीप्यमान तेजस्वी मग इंद्र असणारा राजा रावण आतमध्ये गेला बघतोय तर काय म्हणजे महान तेजस्वी इंद्रजित यज्ञामध्ये आव्हान करताना दिसला चिर कृष्णाजीना जिनांबर कमंडलू माथा जटाभार भस्मचर्चित सर्व शरीर नेत्र आरक्त लाल भडक डोळ्यात सर्वांगाला भस्म लेपन केलेलं लाल भडक कपडे घातलेला इंद्रजित यज्ञापाशी बसलेला राजा रावणाने बघितलं ऐसे देखून ते रावण बोलता झाला त्या ते अगं हे वस्ता कोण करमिते काय कार्य असा आपला मुलगा यज्ञ करत बघित बसलेला राजा रावणाने बघितलं म्हणला राजा रावण म्हणला कळतं का नाही तुला यज्ञ कशाला करायला लागला कवन उत्कंठा मनी वर्तत असे तुझं लागोनी सांगावी गाये क्षणी काया वाचा मान कायनी वाचेनी मनाने सांग काय इच्छा धारण मनात करून यज्ञ करायला लागला लवकर सांग ऐसे वचन लंकेश बदला मधु शुक्राचार्य सांगता झालं एके राय अरंबिला कार्य साधा इंद्रजित गप्प बसला पण असणाऱ्या गुरुवर यांनी सांगायला सुरुवात केलं म्हणजे यज्ञ इंद्रजित आधी केले तर लय मोठं काम साधायचं म्हणून करायला लागलाय 6 यज्ञ पूर्ण झाले 7व्या माहेश्वरी यज्ञाते सिद्धी पावविले संपते समय आगमन केले तू राक्षस काय सगळ्या राजा रावण 6 संपले 7वा माहेश्वरी नावाचं यज्ञ होतं ते संपत आणि तुम्ही आला 7 यज्ञ कोणते मनसी तुझे पुत्रे केले त्यासी मी सांगत असे मी जी पर्येसी अनुक्रमे नामे म्हणजे 6 यज्ञ कोणते केले त्याची नाव ऐकायची का नीट वाचा आता सगळ्यांना मला काय ध्यानात राहत नाही ते वाचून ऐका अग्निहोष्ट अश्वमेध बहु सुवर्ण यज्ञ प्रसिद्ध याची कार्य नाही अवरोध भूरी दक्षिणा ते समयी राजसुई 4था जान पंचम गोमेध यज्ञ 6 वैष्णव यज्ञ माहेश्वरी अशा प्रकारचे नाव वाचलेली 7 यज्ञ केल्यात म्हणजे वाचा माहेश्वरीची समाप्ती प्रकट वेगा नृपती तुझी वाट पाहता भूपती तव तू आला सर्व माहेश्वरी नावचा यज्ञ होता ते यज्ञाच्या आहुतीला तुम्ही याच्या वाट बघत होती बरोबर आला वरद पावला तुझा पुत्र यासी प्रसन्न उमाकांत दिदला महाविद्यव्यरत
परिपूर्ण होताना तुम्ही आला. महादेवजी प्रसन्न झाले. महादेवजी प्रसन्न झाले म्हणून तुमचा महान दिव्य असणार तेजस्वी इंद्रजित झाला म्हणते. माया लादता तामसी जिचे अंधार हरी दृष्टीसी राया बळिया याचे समदेसी नाही ब्रह्मांड गोळंक. मग म्हणजे अशा प्रकारची विद्या आणि अशा प्रकारची माया ह्याला आली. ह्याच्यासारखा असा अख्ख्या ब्रह्मांडात कुणीच नाही असा वरदान आशीर्वाद महादेवजीने दिला आहे. याचे विधान सुरासुरा न कळेगा राक्षसुरा अक्षयी भाता बाण दुर्धरा अक्षय नाही रडंग. याला काय दिलं ते देवाधिकांना सुद्धा कळणार नाही. अक्षय भाता कधीने संपणारा भाता दिलेला आहे म्हणजे कधीने संपणारे बाण अतिशय दिव्य असा रथ सुद्धा दिलेला आहे. हरिमर्दिनी वज्राच्या शस्त्रे वज्र प्राय अमुप आणि विद्वंसोनी महाप्रताप तुझा पुत्र लाभला. शत्रूचं मर्दन करणारे अनेक प्रकारचे असणारे वज्रासारखे तेजस्वी असणारे अनेक शस्त्रास्त्र इंद्रजिताला प्राप्त झालेले आहेत. तो आता ह्या रणांगणाच्या ठिकाणी सदा विजयी होईल. की तुकी या समस्त वरांते यज्ञ साधिले इंद्रजिते तुझी वाट पाहता होते ते यज्ञ जितक्या मंडपा. वरदानासह इंद्रजित यज्ञ परिपूर्ण करत होता आणि तुमची वाट बघत बसला होता तेवढ्यात तुम्ही आला. कोणी उष्णाचे वचन कोय बोलिया दशानन म्हणे पुत्रे केले प्रमाण परी अनुचित घडले तुझ. मग अशा प्रकारचं शुक्राचार्य बोलल्याबरोबर राजा रावण मला बरं आहे खरं आहे पण पोरांनी जरा जगलाच कुटाणा केलाय. यज्ञी वैरी तृप्त केले इंद्राधिका तुझं पूजिले हिची एक अनुचित घडले आता चाल उठी मंदिरा. असू दे म्हणजे तू यज्ञाच्या ठिकाणी अनेक असणाऱ्या देवांची इंद्राधिक देवांची पूजा केली. ही करायला नाही पाहिजे होते म्हणजे जाऊ दे केलं ते केलं म्हणजे चल घरला आता. नंतरे तो पौरस्ती सूत पुत्र बंधू सहित मंदिरा प्रवेशला सुखानंद स्थित यावरी काय वरती. मग याच्यानंतर इंद्रजिताला तिथून घेतला आणि आपला निकुंबळ्याहून राजा रावण लंकेच्या ठिकाणी आला. तर लंकेत काय घडलं होतं ऐकायचं काय. गंधर्व सुरकन्या युवानी घातल्या होत्या दे का त्या उतरोनी महादुःख करिता झाल्या ते समय. तेवढ्यात गावात आला तर ही देवकन्या चोरून आणलेल्या राजा रावणाने ते स्त्रिया गावात उतरल्या होत्या विमानातनं. लय मोठ्या मोठ्या रडत होत्या भोंगलत होत्या. काय झालं फळाचे ते कोणी अक्रंदाचा धर्मात्मा तो विभीषण रावणा प्रती काय वचन बोलता झाला ते अशा रडत असलेल्या स्त्रिया धर्माचा आत्मा असणाऱ्या विभीषण काकाने बघितलं आणि आपल्या राजा रावण दादाला काय बोलू लागले. अग्रजा हे कर्मचरण येणी कुळासीनी संतान येणी पूर्वजा होय पतन वंशभूषण हे आपल्या वंशाला डाग लागला अशा प्रकारचं दादा बघायला लागला. म्हणजे तू असे स्त्री आणल्यात म्हणजे त्याच्यामुळे आपल्या असणारा वंश बुडेल बाबा. म्हणजे एवढंच नाही आपले पूर्वज सुद्धा नरकाला जातील र. तू वरद बळे झाला उन्मत शुभाशुभ नेनसी करते योषिता धरोनी आणि यादेत अधर्म राज्यात प्रवेशाला. अरे बाबा वरदानाच्या द्वारावर काही बी कळायला लागला. चांगलं बिन वाईट बी काय कळणार म्हणजे उठली धड स्त्री अंगावाकडे उठली दिसली की अंगावाकडे असं कुठं असतं वय म्हणजे. तू नसता लंका भवनी कुंभी नसी अमुची भगिनी ते नेली राक्षसी घेऊन अपकीर्ती. जैसे कर्म तैसे फळ देतो रे बाबा. तू दुसऱ्याच्या पळवून आणल्या आपली पळवून नेली की म्हणजे कशाला कुठं ना करीत बसला. तो लोकांच्या आणल्या 100 जरी आणल्या पण तुझी एक तरी नेहमी का नाही. मला आपली बहीण कुंभणीशी राक्षसाने नेहमी दादा कशाला लोकांचे 100 आणले पण आपली एक गेली नाक गेलं मला आपलं. विभीषणाशी बोले रावण कोणी नेली ते मत नाही ज्ञात तू सांग का विस्तारून समोरी. राजा रावण म्हणलं मला काय माहिती नाही रे. विभीषणजी तुला माहिती असलं तर सांग कोणी नेली. विभीषण होऊनी गोपायमान रावणा प्रती बोले वचन म्हणे राया बापाचे फळ ठाकून आम्हा प्रती पयाले. मग विचार केला खरखर कापत होती विभीषण काका. म्हणजे तो पाप केला त्या पापाची फळं आम्हाला भोगावं लागली. म्हणजे मला तरी काय माहिती कुणी नेली आपली ताई म्हणजे. आमचा माता मानल्याबद्दल दीदी ताई आहे. आमचा माता माल्यवंत त्याचे ज्येष्ठ बंधू सुमाळी विख्यात ऋषीमध्ये बुद्धिवंत तपोधन ज्ञानराशी. आपला असणार जे काय मामा म्हणजे असणार माल्यवंत आहे आणि त्या माल्यवंताचा असणारा भाऊ आहे सोमाळी म्हणजे प्रसिद्ध आहे जगात त्या ठिकाणी. ऋषीवर्यामध्ये अतिशय बुद्धिवंत आहे ज्ञानवंत आहे गुणवंत आहे असा. याची कुंभनीची नाती मावस बहिणी आम्हा प्रती तिची अग्नी वाचुनी संभूती सत्य नृपती पैदाली. अरे राजा एक म्हणजे असणारे ती आपली मावस बहीण लागते म्हणजे तिची असणारी अग्नीपासून निर्मिती झालेली होती. ती आपली बहीण म्हणजे निधी पळवून राक्षसाने. अग्रजा मावस भगिनी ते हिरोनीने नेने बुधुने आपुले नगराते मारून आपल्या सैन्याते बळवंते बहिणी. शूरवीर बळवंत होता मध्ये मधून त्यांनी गावावर आपल्या स्वारी केली. राक्षसाला बी मारलं आपल्या कुंभनीशीला पळवून नेलं की दादा मावस बहिणीला. यज्ञ करीत होता इंद्रजित कुंभकर्ण निद्राभिभूत मी उदकी होतो ध्यानस्थ
समजही श्रुत आणि नाही. तिघं सावध असतो तर नेऊन दिलं नसतं. म्हणजे इंद्रजित येत नाही कुंभलेला केला आणि ते कुंभकर्ण झोपला की म्हणलं 10 वाजले की ती झोपला आणि मी काय करत होतो. मी म्हणलं आपलं पाण्यात ध्यान असतं बसलेलं होतं काय करू. कुंभनिसी होते अंतपुरी तेथे प्रवेशला तो दुराचारी धरुणी नेली करोनी मारी प्रयनागरी पैसाला. कुंभनिशी घरात एकटीच होती. तिच्या मंदिरात असणारा तो त्यांनी गेला आणि तिला हाताला धरून त्यांनी पळवून नेलं. कोण त्याला अडवाय जात होतं त्याला मारत होता. एवढा मधू डेंजर होता. राय लौकिकी ऐसे झाले अपकीर्तीचे भरते आले एकूणी क्रोधे उत्संबळले जशी ग्रीवाचे मानस. असं म्हणजे असताना लौकिक अर्थ झाला तो दुसऱ्याची अंडी आपली तिसऱ्यानीच नेली. म्हणजे काय असं म्हणल्याबरोबर राजा रावणाची तळपायच्या मस्तकाला गेली अतिशय रागाच्या भरात. क्रोधे रक्त झाले नाही ना आता सिद्ध करा सैन्य तर अनाशीर गमन करावयारी रागाच्या भरात मला बघताव का म्हणजे रथ म्हणजे चला रे सगळीच्या सगळे तिकडं. वेगी सैन्य हाकार केले कुंभकर्ण इंद्रजित सगळे घेतला नाना शस्त्रांचा समूह एकवटला युद्ध सैन्याने हाकार केला. इंद्रजिताला बरोबर घेतला. कुंभकर्णाला मी म्हणजे काय फक्त उठ म्हणजे चल त्याला मी उठवला म्हणजे रथात सगळं असणारं शस्त्रास्त्र भरले निघाला. मंदोदरी कांतमणी विचारी आधी मधुची करीन बोहरी मग सूर लोक जाईल निर्धारी तिरुलोकी भोग भोगिता. मग म्हणजे असणारा जाताना डोक्यात एकच विचार गेलं की म्हणजे मधुरा टाकवायचं आणि त्याला टपकिवलं की म्हणजे असणारा परत असणारा देवतांना बघायचं स्वर्गमुक्ती पातळावर आपलंच राज्य असा विचार राजा रावण करतो. सर्वे सैन्यचारी सहस्र आणि चाराधिक वीर जे पालते करीते ब्रह्मांडोदर सागर शोषिते जे सप्त सागर ज्याच्याकडे शोषण्याची ताकद आहे असं सैन्य 4000 आपल्या बरोबर सैन्य घेतो. चतुरंग सैन्य घेऊन निघाला. अष्टलोकांची बंदती मोळी स्वर्गाच्या उदती ती दिखळी सुरासुर देखुनी कंपती चळी ऐस्या तोरबळी. ज्याच्या बळाचं वर्णनच करतात ना अशी शूरवीर पराक्रमी मध्ये 21 स्वर्ग 14 भुवन यांची मुळी बांधतील अशा प्रकारचे राक्षस घेऊन निघाला. तयाचे शस्त्राचे सामर्थ्य आणि देवदानव तळतळ कापत पाताळादी लोक भयभीत रणरंगी भिडत हो. रणांगणाच्या ठिकाणी त्यांच्या बरोबर जर कोण जर भेटलं तर लटलट लटलट स्वर्गातला असो पाताळातला असो किंवा असणाऱ्या जगतातला असो सगळे घाबरतील असे राक्षस बरोबर घेऊन निघालेले आहेत. राक्षस निघाले भारी त्या शब्दजीत रणकेसरी पृष्ठभागी कुंभकर्ण दीर्घ शरीरी मध्ये रावण शोभत. असं राक्षस घेऊन निघालेला पुढं मध्ये असणारा इंद्रजित मध्ये कुंभकर्ण आगडबम दत्तगडबम महागर राजा रावण असं सैन्य घेऊन निघाला. ठेविला विभीषण जो का धर्म पारायण करावया त्रिकुटीचे रक्षण प्रजापाळ निमित्ते हो. प्रजेचं पालन करायचं व्यवस्थित म्हणून धर्माचं मूर्ती असणाऱ्या विभीषण काकाला लंकेतच ठेवलं. तुम्ही म्हणले लोकांचं पालन पोषण करा. उरले सैन्याशी दशानन मधुर पुरा प्रतिकरी गमन एक महाखरे वळंगोन एक चढला उंटावरी. उरलेलं ते काय सैन्य होतं त्याला राजा रावणाने बरोबर घेतलं. कोण उंटावर बसलं कोण गाढवावर बसलं कोण एक अश्वपाल निले एक कंजुरी आरुडीले एक पुरंगी चढविले एकाचे वन शिशु मार. मग म्हणजे एक असणारा घोड्यावर बसला एक म्हणजे असणारा हत्तीवर बसला एक ऐसा दशानन परिवारी चालेला से राक्षसभारी वीर दाटले अंबली दिशाचारी. अशा प्रकारचं राजा रावण आपलं सैन्य घेऊन निघालेला आहे. 6 दिशात सैन्य जळी स्थळी रजनी चर कोणी लक्षांचे भार मनोवेगावनी सत्वर मधुपुरा ते पाण्यात असणारं सैन्य पृथ्वीवर सैन्य आकाशात सैन्य. राजा रावण तिकडे बघा तिकडे राक्षस डोळ्याचं पात्र लावतो न लावतो एवढ्या वेळात मधुपुरात आला. नगरी पाहता वेरियांते परितोन दिसते सीते ते तव देखील बघिलांते राक्षस राजे ते. गावात हुडकलं मधुला पण मधु कुठे दिसला नाही तेवढ्यात ताई दिसलीच. मग ते कुंभनिसीचे हात जोडून दोन्ही चरणा लोटांगण रावणाची विज्ञापन तीन वाणी करू. जेव्हा आपला दादा बघितला तिनं तेव्हा हात जोडला. हात जोडून म्हणजे काय विनंती करू लागली ऐका. राक्षस राज चुडामणी तुमच्या पूजा यशस्वीग्रणी मी अनाथ तुमची भगिनी आणले दरोनी मधुने. ऐका म्हणजे राक्षसाचा राजा असणार राजा रावण तुम्ही शिवराज विरोध अतिशय ताकदवान असू द्या पण म्हणजे असणाऱ्या तुमच्या बहिणीला म्हणजे त्या मधु राक्षसाने पळवून आणलं. कुंभकर्ण तिसरी बोलत आहो भगिनी तुझं भय नाही निश्चित आमचा वैरी त्याचे पदार्थ आम्ही येथे आलो. तेवढ्या कुंभकर्ण मला ताई आता घाबरूच नको की आम्ही कशाला म्हणजे आम्ही कशाला आलो. आमचा वैरी असणारा मधु दाजीलाच मारायला असं म्हणल्या बरोबर. म्हणे राया अभय दिले हे वचन पाहिजे सांभाळले प्रसन्न झाला सी तरी भ्राताला राखिले पाहिजे माझ्या हे काळी. बाबा बरं झालं माझं रक्षण करण्यासाठी आला माझं पाठीला का आला बरं झालं म्हणला. पण एक आहे बघा तुम्हाला हात जोडते तुम्हाला विनंती करते माझ्या कुंकवाचा धनी सुखी राहू दे. माझ्या सत्य आपुली की जे माझे वैवद्य चुकवी जे वैवद्या परीस भय दूर
तुझे मज नाही वैधव्यापेक्षा भय दुसरं काहीच नाही. तुम्ही जी काय बोलला माझं पाठी नका, माझं सकाळ ती सत्य करून दाखवा. माझ्या मालकाला मारू नका. तुम्हाला हात जोडते, तुमच्या पाया पडते. माझा प्राणी पती राखोनी आपुले सत्य करा वचन ऐसे कोणी रावण बोलता झाला ती माझा असणारा प्राण परमेश्वर असणाऱ्या मालकाला जिवंत ठेवा. आणि जी काय माझं पाठी का मला माझा भाऊ म्हणला ती खरं भरून दाखव, दान तेवढंच मला द्या, बाकीचं काही नको असं ती कुंभनीशी राजा रावणाला बोलू लागली. अवश्य एक वचन तुझा भ्रातार आहे कोण तो मज सांगेन लागता क्षण नाम विमान तयाचे. राजा रावण म्हणला सांग की बरं तुझं भाऊ तुझं मालक कोण आहे म्हणजे त्याचं नाव सांग म्हणजे बघू पुढं. सांगते मी घेऊन त्याशी जाईल सूर लोक जिंकावयासी तुझी करुणा देखून मानसी मी त्याशी नवधी सांग लवकर कोण आहे तुझं मालक म्हणले. बरं झालं आम्हाला बी एक जण कमी होतं म्हणले, अजून मेहना आला, मेहण्याला बी संघ घेऊन जातो आणि का बरोबर भांडण तंटा करतो जिंकतो म्हणले असणारा. तू म्हणती ना मारायचं नाही, राजबात मारत नाही, फक्त दाखव बघू दे आम्हाला. तुके कोणी रावण वचन कुंभर सीता काळ उठवून भय सांडोनी निर्भय मन भरातर निजला ते द्याली. मग म्हणजे असणारा राजा रावणाला अभय दिलं, मारत नाही काय नाही म्हणल्यावर बरोबर लगेच राजा रावणाला कुंभकर्णाला कुंभनिशीने घेतलं आणि जिथं आपलं मालक झोपलेलं होतं मधू त्या महालामध्ये घेऊन गेली. मग म्हणे भ्रातारासी निद्रा सांडूनी उठायला गेसे एका माझ्या वचनाशी सावधानतेसी लगेच गेली म्हणजे अहो उठा की पाहुणा आले तर पाहुणा म्हणजे नेऊन आले तर तुमचं म्हणजे असणार राजा रावण आल्यात कुंभकर्ण आल्यात उठा लवकर उठा म्हणून असणारी कुंभनिशी आपल्या मालकाला उठू लागली. मी काय बोलते त्याच्या ऐका बर का बरके म्हणले. माझा बंधू दशानन आला ते तुमच्या भेटीला समागमे कुंभकर्ण इंद्रजित जाण आणि प्रधान सैन्य. माझा भाऊ राजा रावण आलाय, कुंभकर्ण आलाय, आमचा असणारा बादशाह इंद्रजित सुद्धा तुमच्या भेटीला आलाय. उठा लवकर त्यांना भेट द्या. सूर लोकांच्या जे अर्थ आला ते तुमच्या भेटीची धरुणी अर्थ भेटी घेऊन तुमची त्वरित युद्ध सहाय्य त्यासी. 33 कोटी देवाला त्याला जिंकायचंय आणि त्याला वाटतंय तुमची मदत असावी अशी इच्छा आहे म्हणजे आमच्या भावाची. म्हणून ती इच्छा पूर्ण करण्यासाठी त्याला युद्धात मदत करण्यासाठी जावा बरं का लवकर. तेव्हापासून आलं काय सांग काम सांगायचं. त्याने केला आपला पुरुषार्थ मिळविला आणि निराधात सुटला नाव त्याचे कोणी. मग म्हणजे असणार मग त्याने त्याचं असणार नावाच ऐकलं कुणा राजा रावण कुंभकर्ण इंद्रजित अशी शूरवीर प्रकरणे नाव ऐकली. घाबरलं होतं पण काय झालं. हे साबळी राक्षस राजा ते असे तुमचे भेटीचे काज तो येथे आलासे असे सहज तुम्ही त्याची भेटा. अहो टाकी लवकर म्हणजे असणार शूरवीर पराक्रमी ज्याला सगळे जण घाबरतात असा माझा भाऊ तुमच्या भेटीसाठी आलाय. उठा लवकर त्याला भेटा. कोणी प्रियेचे वचन मधु उठला तत्काळ जाण रायाची भेटोनी अलिंगन अर्धे पूजन पैकी. अशा प्रकारे आपल्या प्रिय असणाऱ्या मधूचं बोलणं ऐकलं गेलं लगेच ताट जसं झोपीत न उठला गेलं आणि राजा रावणाचं असणारं स्वागत आतिथ्य सत्कार केला. पुन्हा चहा पाणी बी केलं. कोणी संतोषला दस शिरत नंतर असता भास्कर गेला निशा प्रवर्तिली. मग अशा प्रकारचं तो हाचं बोलणं भाषण पूजा करून राजोपचार तुकडा राहिला काय खाऊ नका वाच पुन्हा. पूजा करून राजोपचार देखुनी संतोषला दश शिर तदंतरे असता भास्कर गेला निशा प्रवर्तली. मग राजांची जशी पूजा करावी तशा राजांची असणारे साहित्याने राजा रावणाची पूजा केल्यानंतर असणारा राजा रावणाला आनंद वाटला आणि पूजा करता करता आनंदाच्या भरात दिवस मावळा रात्र झाली. सैन्यासहित दशानन पुत्र बंधू वर्तमान संतोषे निशा तेथे क्रमोन पूर्वे भान उगवला. मला असणार सर्व सैन्यासहित प्रधानासहित कुंभकर्ण भावासहित इंद्रजित मुलासहित म्हणजे अख्खी रात्र तिथं घालवली. दिवस उजाडला. उदय होताची सहस्र किरण संध्या स्नान संध्या तेथे सारून सवेची निघाला मधुसह वर्तमान कैलासासी लक्ष्मण चालीला. मग दिवस उजाडला की असणार स्नान संध्या झालं गेलं. त्याच्यानंतर आपल्या भाऊजीला त्यांनी त्या मधूला बी बरोबर घेतलं आणि आता कुठं जायचं म्हणा चला कैलासाला सोमवार आहे. एका जनार्दना शरण रम्य रामे रामायण श्रवणे भवदोष खंडन करी निर्रण काम क्रोध. असं म्हणजे शांतीभ्रम एकनाथ महाराज आपल्या सद्गुरू जनार्दन स्वामीला शरण गेले. गावबा काका आपल्या सद्गुरू शांतीभ्रम एकनाथ महाराजांना शरण गेले. शरण जाऊन म्हणजे असणारा रम्य मनाला रमवून टाकणारा रामायण आहे. कधी काय कथा येईल सांगता येत नाही असे मनाला रमवून टाकणार. आणि भवदोष आहे. भवदोष सर्वात असणार भला मोठा दोष म्हणजे भवदोष आहे. तो म्हणजे जन्म आणि मरण आहे. हे भवदोषाचं खंडन करणारं अशा प्रकारचं रामायण आहे. म्हणून श्रोते मंडळींना ऐकायची विनंती ग्रंथकर्ते त्यांच्या सद्गुरूला जाऊन करतात हे अध्यात्मिक कथानक संपवितात.
स्वस्ति भावरामायण रावण दर्शन नाम 29 सिद्धमाध्याय श्री कृष्णार्पणमस्तु शुभम भवन्तु